लवकर यायचं. स्टेज जवळ श्री दत्ताजी झिंजोडे आपल्या प्रतीक्षेत आहे. श्री मालोजी भोसले. हॅलो. हे पहा, आतापर्यंत जे गट म्हणजे जे पूल जे आहेत ते त्यातले सामने संपलेले आहेत. साखळीचे 6 गुण मिळवले. त्याच्यानंतर ठाणे शहर यांनी संघाने विजय संपादन केला. साखळीचे 2 गुण मिळवले आणि सोलापूरने 3 सामने गमावल्यामुळे त्याचे 3 गुण मिळवले. ब गटामध्ये नंदुरबार हा संघ विजयी ठरलेला आहे, तर रत्नागिरी हा संघ उपविजयी ठरलेला आहे. ब गटात ठाणे ग्रामीण यांनी 3 सामने जिंकून साखळीचे 6 गुण मिळवले. तर स्टेजच्या समोर उभं ठेवायचं नाही कोणाला. थँक्यू. जो आहे बीड आणि नंदुरबार या संघाने तयारी करायचं आहे. ठाणे ग्रामीण हाही सामना ठीक 7 वाजता होईल आणि रत्नागिरी पुणे शहर हाही सामना ठीक 7 वाजता होईल. प्री क्वार्टर रत्नागिरी विरुद्ध पुणे शहर या 8 संघांना खेळण्याकरता तयार करायचा. यानंतर आपले सामने होणार आहे. पूर्व पिंपरी चिंचवड विरुद्ध ठाणे ग्रामीण, रत्नागिरी विरुद्ध पुणे शहर. एक अतिशय चांगली मेजवानी आजच्या दुसऱ्या दिवसाची म्हणजे बीड विरुद्ध नंदुरबार, मुंबई उपनगर पश्चिम विरुद्ध मुंबई उपनगर पूर्व, पिंपरी चिंचवड. मुंबई शहर आणि नाशिकचा सामना आपण पाहू शकणार. वंडरफुल केक देण्यासाठी ज्या संघांना आपण पुकार दिलेले आपल्याला विनंती, आपण त्याच्या दृष्टीने त्वरित तयारी करायची. ठीक 6:45 आपण प्रवेशद्वाराकडे यायचं. एक महत्त्वाची सूचना, जे संघ या ठिकाणी या स्पर्धेतून बाद पद्धतीने प्रवेश केला
कमी पडत आहेत. चालू सामने समाप्त झाल्यानंतर त्या ठिकाणी प्री क्वार्टर फायनलचे सामने होणार आहेत. प्री क्वार्टर फायनलचे सामने जे होणार आहेत ते पुढील प्रमाणे असतील. बीड विरुद्ध नंदुरबार क्रीडांगण क्रमांक 5. बीड विरुद्ध नंदुरबार क्रीडांगण क्रमांक 5 हा पिंपरी चिंचवड विरुद्ध ठाणे ग्रामीण क्रीडांगण क्रमांक 1. रत्नागिरी विरुद्ध पुणे. प्रणय राणे, आकाश शिंदे. यू मुंबईसाठी खेळणारा खेळाडू बोला नाशिक का मुंबई. हा सामना पंचांची जी कॅटेगरी फिक्स करण्यासाठी आहे तो एक महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पंच खरोखर तुम्ही फार